या बातमीचे प्रायोजक आहेत अफजान ज्यूस अँड फालुदा. फालुदा, खजूर ज्यूस, बासुंदी, लस्सी मिळण्याचे सोलापुरातील एकमेव ठिकाण. पेंटर चौक, बिजापूर वेस्ट, सोलापूर. राज्यपालांच्या अभिभाषणाच्या वेळेस मी जे काही उदाहरण दिले होते त्यामध्ये परभणीचे सोमनाथ सूर्यवंशी हे प्रकरण होते. मारहाणीमध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे. कारवाई केली पाहिजे. माणसं माणसासारखीच असतात. मी आज त्यांच्या आईची भेट घेतली आहे. या प्रकरणामध्ये वेगवेगळी जी माहिती मिळेल ती माहिती मी घेणार आहे. घडलेल्या घटनेची माहिती मुख्यमंत्र्यांना देणार आहे, असं वक्तव्य छगन भुजबळ यांनी केले आहे. दादा ही वाटेल खुर्ची काढा. मुलाची आई भैया 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 तिथून सिव्हिल हॉस्पिटल मधून बॉडी घेऊन जा. मग आई म्हणली, साहेब कसं काय झालं, माझ्या मुलाला 2 गोष्टी तरी बोलू द्या. तुम्ही असं कसं सांगताय माझ्या मुलाला हार्ट अटॅकमुळे मृत्यू झालाय, तुम्ही सगळं खोटं बोलताय म्हणले. आणि ते साहेब बोलले की तुम्ही या नावा म्हणलं पोलीस स्टेशनला आणि सोमनाथची बॉडी घेऊन जावा म्हणले. आम्ही तिथून चाकणवरून निघालो. आम्ही राहायला चाकणला असतो. आमचं गाव हे नाही परवणी. आम्ही इथं सध्या किरायाने राहतो. आमचं मूळ गाव लातूर जिल्ह्यामध्ये आहे, रामलिंग मुदगड. हरिश्चंद्र बिराजदार यांचं गाव आहे. तर आम्हाला बोलले की तुम्ही लगेच निघा चाकणवरून आणि येऊन बॉडी घेऊन जा. आम्ही चाकणवरून निघालो आणि परभणीच्या जवळ आल्यानंतर आम्हाला काही लोकांनी असं सांगितलं की त्याची बॉडी औरंगाबादला घेऊन गेलेली आहे. आणि काही लोकांचा असंही फोन होता की तुम्ही पोलीस स्टेशनला या पहिलं. आम्ही कन्फ्यूज झालो होतो पूर्णपणे. मग परभणीच्या बाहेरच थांबलं. आमच्या कुटुंबातले लोक वगैरे येतील ना. मग तिथं काही पोलीस आले आणि त्या पोलिसांनी आम्हाला आयजी साहेबाकडे घेऊन गेले. तुम्ही आता औरंगाबादला जायचं ठरवलं तर तुम्ही एकदा आयजी साहेबाला भेटा म्हणले. मग ठीक आहे म्हणलं, आता एवढं मोठ्या साहेबाला भेटणं आपलं पण काम आहे म्हणलं. आयजी साहेबाला भेटलं आम्ही. जवळपास 11 साडे11 वाजले होते आयजी साहेबाला भेटला सावली रेस्टॉरंटला. तिथं मग साहेबांनी आयजी साहेबांनी सांगितलं की सोमनाथचा मृत्यू हे हार्ट अटॅकमुळे झालेला आहे. ते म्हणले श्वसनाचा कसला आजार होता का सोमनाथ? आई म्हणले कसला आजार नव्हता साहेब, असं कसं म्हणता तुम्ही हार्ट अटॅकमुळे मेलाय, तुम्ही मारलं म्हणले माझ्या मुलाला. त्यानंतर अशोक बोरबांड अधिकारी आहेत LCBचे, त्यांनी तिथून उठले, दुसरे माझ्याजवळ येऊन बसले आणि मला हळूच म्हणते, यार तू कुणाचं नको ऐकू, तुला मी 50 लाख देतो आणि दोन्ही भावांना नोकरी देतो, शासकीय नोकरी, आम्ही मदत करतो सगळं. आणि मी आईला सांगितलं ते असं बोलायला लागलं, म्हणलं ते काय पण पैसे देतो आणि नोकरी लावून देतो. आणि त्याने हे पण बोललो तू कोणाचं नको ऐकू, आईजीचं पण नको ऐकू म्हणलं त्या अधिकाऱ्यांनी. आज जे आहे सावित्रीबाई फुले यांच्या अनावरण कार्यक्रमासाठी आलेलो आहे. आणि मग तिथे साहजिकच आहे, ज्या संदर्भात मी मागच्या बुधवारी राज्यपालांच्या भाषणाच्या वेळेला जी काही उदाहरणं दिली त्याच्यामध्ये एक उदाहरण होतं की याच्यामध्ये जे आहे हा सूर्यवंशी यांना जे आहे पोलिसांनी पकडलं आणि नंतर त्यांच्या मारहाणीमध्ये त्यांचा मृत्यू झालेला स्पष्ट आहे. आणि कारवाई ही सगळी माणसं सारखीच असतात, कायदा सगळ्यांना सारखा आहे. त्याच्यामुळे जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. आता त्यासाठी जे आहे मी त्यांच्या आईंना भावांना वगैरे भेटलो, बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यांना, छत्रपतींच्या पुतळ्यांना सुद्धा पुष्पहार. आता ज्या वेळेला पुढे ही चर्चा येईल त्यावेळेला पुन्हा एकदा या संदर्भामध्ये जी काही अधिकची माहिती मला मिळाली त्या संदर्भामध्ये बोलेल. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांना सुद्धा भेटून ही स्वतः ही सगळी परिस्थिती त्यांच्या 3 महिने झाले तर याच्यात कारवाई होत नाही. सोलापुरात गेल्या 25 वर्षापासून फ्रेश ज्यूस मिळण्याचे एकमेव ठिकाण अफजान ज्यूस अँड फालुदा. आमच्या इथे स्पेशल फालुदा,
खजूर ज्यूस, स्पेशल बासुंदी, स्पेशल आमरस, त्याचबरोबर स्पेशल मलई लस्सी मिळेल आणि त्याचप्रमाणे विविध फ्रेश फळाचे थंडगार ज्यूस उपलब्ध. फॅमिलीसाठी खास ज्यूस पिण्याची स्वतंत्र सोय, पार्सलची सुविधा. आता घर बसल्या झोमॅटोवर ऑर्डर करा अफझान ज्यूस अँड फालुदा. तर मग चला ना अफझान ज्यूस अँड फालुदा येते एकदा अवश्य भेट द्या. आमचा पत्ता पेंटर चौक, विजापूर वेस्ट, सोलापूर. कॉन्टॅक्ट 9860804055.